नमस्कार मित्रांनो. बुक कट्टालवर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आपल्या सर्वांना माहिती आहे, बुक कट्टालवर या यूट्यूब चॅनलचा सर्वात महत्त्वाचा उद्देश जो आहे तो वाचन संस्कृतीची जोपासना करणे आणि त्यासाठी वाचन संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार करणे. त्या अनुषंगाने आपण दरवेळेस नवनवीन पुस्तकांविषयी माहिती देत असतो. अर्थात कुठलंही पुस्तक नवीन नसतं, कारण की ते पुस्तकामधला जो अनुभव आहे किंवा पुस्तकाचं कव्हर जे आहे ते पुस्तक आपल्या सर्वांना ज्यावेळेस आपण सर्वात पहिले पाहतो त्यामुळं अर्थात ते पुस्तक नवीन होत असतं. आपण आजच्या या भागामध्ये आपण अशाच एका नवीन पुस्तकाविषयी माहिती मिळवणार आहोत. परत मी सांगितल्याप्रमाणे पुस्तक अजिबात नवीन नाही आहे, परंतु ज्यावेळेस पुस्तक वाचकाच्या हातात प्रथमता पडतं त्यावेळेस ते पुस्तक नवीन होत असतं. आणि ते पुस्तक म्हणजे एका पानाची कहाणी. आणि अर्थात आपल्याला कळलं असेल की या पुस्तकाविषयी मी जे बोलतो आहे आणि जे पुस्तक ज्यांनी लिहिलं आहे ते नाव आपल्या सर्वांना सुपरिचित आहे. आणि महाराष्ट्राच्या ज्यावेळेस आपण साहित्य संपदेविषयी, साहित्य संस्कृतीविषयी बोलत असतो त्यावेळेस या पुस्तकाच्या लेखकाविषयी आपण आवर्जून बोलत असतो. आणि ते पुस्तकाचे लेखक म्हणजे गणेश आत्माराम खांडेकर. आणि आपल्या सर्वांना ज्या नावानं हे व्यक्तिमत्व प्रसिद्ध आहे म्हणजे विष्णू सखाराम खांडेकर होय. आपल्या सर्वांना माहिती आहे, अमृतवेल आणि ययाती या दोन महत्त्वपूर्ण अशा पुस्तकांसाठी खांडेकरांना आपण ओळखत असतो. आणि या दोन पुस्तकांसाठीच भारत सरकारने त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार हा साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा पुरस्कार हा त्यांना दिला. आणि इतकंच नाही तर त्यांना भारत सरकारने पद्मभूषण या पुरस्काराने देखील गौरवलं गेलं आहे. आणि अशाच त्या व्यक्तीच्या, साहित्य समीक्षकाच्या आणि लेखकाच्या आत्मचरित्राविषयी आपण या पुस्तकामध्ये पाहणार आहोत. या पुस्तकाचं लेखन आपण जर शीर्षक जर बघितलं त्या शीर्षक आहे एका पानाची कहाणी. या एका पानाच्या कहाणीबद्दल खांडेकर यामध्ये अतिशय सुंदरपणे म्हणतात. खांडेकर म्हणतात की पुस्तकाचं शीर्षक मी हेच का निवडलं, त्यासाठी ते एक दाखला देतात. ते म्हणतात सॉलोमन ग्रँडी बॉर्न ऑन मंडे ही एक इंग्रजी म्हण आहे. त्या इंग्रजी म्हणीनुसार माणसाचं जीवन म्हणजे सोमवारी जन्म, मंगळवारी शाळा, बुधवारी लग्न, गुरुवारी मुलं होणं आणि नंतर शुक्रवारी त्या मुलांचे लग्न होणं आणि शनिवारी आजारी पडणं आणि रविवारी मृत्यू. असा जो जीवन काल जो आहे तो साधारणतः सर्वांच्या बाबतीतच आहे. आणि तो आठवड्याचा काल आहे असं खांडेकर त्या पुस्तकाच्या माध्यमातून, त्या लालित्याच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न करत असतात. आणि खांडेकर म्हणतात मी का ह्या पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केला, मी आत्मचरित्र का लिहितोय, याला पाठीमागे सर्वात कारण असं आहे की खांडेकर म्हणतात की माझ्याकडे जी साहित्य संपदा जी आहे, माझ्याकडे जी शब्द संपदा जी आहे, त्या शब्द संपदेच्या माध्यमातून मी हजारो लाखो माणसांच्या जीवनाच्या अनुभवापर्यंत पोहोचू शकतो. आणि त्या माध्यमातून मी त्या सर्वांपर्यंत पोहोचून त्यांना माझ्या जीवनाच्या अनुभवाबद्दल सांगण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि त्यामुळं खांडेकर या पुस्तकाचं शीर्षक एका पानाची कहाणी असं देत असतात. आणि इतकंच नाही, खांडेकर असं म्हणतात की कुठल्याही व्यक्तीनं स्वतःविषयी आत्मचरित्र लिहिणं म्हणजे हास्यास्पद आहे. कारण की माणूस ज्यावेळेस स्वतःविषयी लिहित असतो त्यावेळेस तो निरपेक्ष सत्याच्या दृष्टिकोनातून लिहित असतो. म्हणजे माझंच काय जे आहे ते खरं आहे या दृष्टिकोनातून लिहित असतो. परंतु खांडेकर या ठिकाणी अतिशय मोकळ्या मनानं मान्य करतात की कुठलं सत्य हे परिपूर्ण नसतं. म्हणजे प्रत्येक सत्य ही रिलेटिव्ह असतं, सापेक्ष असतं. आणि त्यामुळं खांडेकर या पुस्तकाच्या माध्यमातून ते सापेक्ष सत्य सांगण्याचा प्रयत्न करत असतात. मला असं वाटतं खांडेकरांनी पुस्तकाच्या सर्वात शेवटी एक सुंदर पॅराग्राफ लिहिलेला आहे. तो पॅराग्राफ या ठिकाणी वाचणं अतिशय महत्त्वाचं आहे. खांडेकर त्या पॅराग्राफमध्ये म्हणतात, त्या परिच्छेदामध्ये म्हणतात, आत्मकथा ही 100% सत्यकथा असावी अशी सर्वांची अपेक्षा असते. पण सत्याला पैलू असतात आणि अनेकदा ते इतके परस्पर विरोधी असतात की सत्याचं पूर्ण दर्शन मोठमोठ्या व्यक्तींनाही होत नाही. सत्याला या जगात कळत नकळत अनेकदा अर्धसत्याचं स्वरूप येतं. माणूस ज्यावेळी स्वतःविषयी बोलू लागतो तेव्हा तो कितीही प्रामाणिकपणानं बोलत असला तरी त्यातलं सत्य हे धुक्यातून दिसणाऱ्या उन्हासारखं नकळत अंधुक होण्याचा संभव असतो. अहंता ते सोडावी हे संतवचन लहानपणापासून कानी पडत असलं तरी मनुष्याचा अहंकार सहसा त्याला सोडित नाही. सावलीसारखा तो त्याच्या पाठीशी उभा असतो. अहंगंड, आत्मपूजा, आत्मगौरव या गोष्टी तटस्थ वृत्तीला कितीही दोषास्पद वाटल्या तरी त्या ज्याच्या त्याला कधीच तशाशा वाटत नाही.
आत्मसंरक्षण हा जीवन मात्राचा प्राथमिक धर्म आहे. त्या संरक्षणाची प्रेरक शक्ती अहमभाव ही आहे. त्यामुळं तत्वज्ञान कितीही उपदेश केला, संतांनी कितीही समजून सांगितलं, तरी मनुष्याचा अहमभाव पूर्णपणे लोप पावणं जवळजवळ अशक्यच आहे. पण पूर्ण सत्य सांगता आलं नाही तरी मर्यादित सत्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न आपण करावा असं मला वाटू लागले. जीवन व्यस्त आहे म्हणजे अपसड आहे, निरर्थक आहे, अर्थशून्य आहे, तरीही लहरी सृष्टींची अंध क्रीडा आहे हे तत्वज्ञान कवटाळण्याकडे तरुण पिढीचा कल वळाला असताना मनुष्याचा आपण जो अन्वयार्थ लावतो किंवा लावला ते मोकळेपणाने त्यांच्या समोर मांडावा या एकाच हेतूनं मी आत्मकहाणी लिहित आहे आणि माझ्या पिढीतल्या सर्वसामान्य भारतीय मनुष्याचा एक प्रतिनिधी एवढीच माझी ही कहाणी लिहिताना भूमिका आहे. अतिशय सुंदरपणे खांडेकरांनी या पुस्तकामध्ये आपल्या जीवनाविषयी अनुभव मांडून त्यांनी लाखो जीवांना त्यांच्या जीवनाविषयी अनुभव दिलेला आहे. आणि मला असं वाटतं आपण सर्वांनी एका पानाची कहाणी हे सुंदर पुस्तक जरूर वाचावं आणि जीवनाचा अर्थ आपल्याला समजेल अशी मी आशा व्यक्त करतो. धन्यवाद.